श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने, समाधान काही नवे तान माने, नवे योग यागे नवे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगी. हे सज्जन म्हणा, समर्थांनी आपल्याला श्लोक प्राप्त करून दिलेला आहे. श्लोकांचा अर्थ सुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. कोणासाठी? फक्त मनासाठी. नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने, नाही पिंडासाठी नाही तत्वज्ञानासाठी. शरीराचं ज्ञान करून घेतल्यामुळे किंवा तत्वज्ञान समजावून घेतल्यामुळे आपल्याला संगीतादी ललित कलामुळे बघा समाधान प्राप्त करून घ्यायचं आहे. आता जे पिंडी ते ब्रह्मांडी, आपल्याला सुख समाधान प्राप्त केव्हा होईल? नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने. एखादं कार्य आपण हाती घेतलं, ते कार्य ते काम आपल्याला कसं करायचं, त्याचं महत्त्व काय आहे, तेच जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला ते करता येईल का? नाही ना. कोणीतरी आपल्याला सांगणारा हवा, अनुभवी आपल्याला बघा प्रत्यक्षात असायला हवा. परंतु नवे पिंड ज्ञाने, आपल्या पिंडामध्ये सुद्धा हे ज्ञानाचं तत्व नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवे तत्वज्ञाने, ज्ञानाला सुद्धा तत्व नाही आहे. आपल्या कार्य करत असताना आपण बुद्धीचा पण वापर करत नाही, नाही मनाचा वापर करत. फक्त कार्य करत चाललेलो आहोत. मग त्या कार्याला व्हॅल्यू, त्या कार्याला किंमत प्राप्त होत नाही. लोकांनी विचारलं, अरे तू आता काय करतोस? आणि जर आपल्याला काहीच सांगता आलं नाही, मग लोक काय विचार करतील? अरे हा नक्की करतोय काय? समजा आपण शिकत आहोत, तर आपण सांगतो की नाही, 8वीला आहे, 9वीला आहे, 10वीला आहे, बरोबर की नाही? M.Com करतोय, B.Com करतोय, BA करतोय, B.Com करतोय, म्हणजे काय? डिग्री करत आहे ना, डिप्लोमा करत आहे. ते आहे म्हणून आपण सांगतो. परंतु आपण कुठे काम करत आहोत, कुठल्या कंपनीमध्ये आहोत, कुठल्या ऑफिसमध्ये आहेत, कोणत्या पदावर आहोत, हे जर सांगितलं तर समोरच्या व्यक्तीला माहीत पडेल. परंतु आपण जर असंच म्हटलं, हां मी काम करतोय, पण ते तुमच्या डोक्याच्या वरून आहे, असं जर त्यांना जर आपण सांगितलं, मग जे पिंडामध्ये आहे तेच आपण मुखाद्वारे बाहेर पडतं. मग समोरची व्यक्ती म्हणते, अरे या व्यक्तीला मी फुकटचं बोलायला गेलो. मग नवे तत्वज्ञाने, तत्व महत्त्व काहीच उरलं नाही. मग समाधान काही नवे तान माने. मग समाधान कशात आहे? आपण बघा, आपल्याला जर एखादी गोष्ट, एखादी कला, शास्त्रीय कला असेल, संगीत कला असेल, संगीतातील ललित कलांमुळे किंवा योगाभ्यासामुळे किंवा यज्ञामुळे जे समाधान लावत नाही, ते संतांच्या संगतीमुळे आपल्याला प्राप्त होतं. मग समाधान कशामध्ये आहे हे ओळखायला हवं. आपण फुकटचं ताणत असतो. म्हणजे काय? आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, जर ती आपल्याला गोष्ट हवी आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायला हवं हे जाणून घेतलं पाहिजे ना. आता आपण दुकानात गेलो, आता घरातून बाहेर निघताना आपण ठरवलं पाहिजे ना, मी या गोष्टीसाठी बाहेर पडलेलो आहे आणि मला तीच गोष्ट हवी आहे. परंतु आपले मित्र मंडळी आपल्याला बघा घरातून बाहेर पडताना रस्त्यामध्ये भेटले आणि त्यांनी आपल्याला सांगितलं, अरे चला आपण इथून निघून जाऊया आणि कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया.
मजा करूया. आणि आपण त्यांच्यासोबत गेलो आणि तिथे आपले सर्व पैसे खर्च झाले. परंतु आपल्याला जी गोष्ट हवी होती ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही. परंतु समाधान मिळालं की आपण मित्रपरिवारांमध्ये गेलो, बरोबर की नाही? परिवारांमध्ये आपण गेलो हे महत्त्वाचं आहे. समाधान पण मिळालं, परंतु जी गोष्ट हवी होती ती मिळाली नाही. मग आता आजचा दिवस उत्तमाचा गेला, पण उद्याचं काय? उद्या त्याच गोष्टीसाठी पुन्हा आपण बाहेर पडलो आणि त्या गोष्टीसाठी आपण मेहनत घेतली, कार्य केलं आणि त्या कार्याचा मोबदला म्हणून आपल्याला पैसे मिळाले. मग जी गोष्ट हवी होती ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली. आता त्या गोष्टीचं पण समाधान मिळालं. परंतु एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही, एखादी वस्तू जर आपण मिळाली नाही, तर संपूर्णतः घर डोक्यावर घेतो. बघा, एखादं आपण काम करत आहोत, एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहोत. असं होतं की नाही? नक्कीच तुम्ही सुद्धा सांगू शकता. हा भाग या देहाचा चालू आहे. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. आता आपण कार्य करत असताना आपल्या ऑफिसमध्ये किंवा कंपनीमध्ये एखाद दुसऱ्याशी बोलता बोलता वाद होतो आणि तो वाद इतका विकोपाला जातो, बघा त्या वादाचं संपूर्णतः भांडणात रूपांतर होतं. परंतु जे आपल्याला कार्य करायचं आहे, ज्याच्यासाठी आपण कार्य करत आहोत, ते कार्य आपल्या हातून घडले नाही. मग समाधान तर प्राप्त झालं नाही, फुकटचं ताणतणाव. आणि त्यामुळे समाधान तर नाहीच. आणि घरी आल्यानंतर तो जो राग होता तो आपण घरी आल्यानंतर आपण दाराची कडी असते ती वाजवली, बेल वाजवली, परंतु उघडायला उशीर झाला. समोर आई असेल, पत्नी असेल, वडील असतील, भाऊ असतील, बहीण असेल, कोणी असलं, आपण त्यांच्यावर राग संपूर्णपणे उतरवला, संपूर्णपणे त्यांच्यावर राग काढला. काय मिळालं? समाधान मिळालं का? अहो, जो राग होता तिथल्या तिथे मिटवायला हवा होता. मग समाधान काही नव्हे ताण माने. ताण कोणाला दिला? आपल्या शरीराला दिला, मनाला दिला. मग नवे योग यागे नवे भोग त्यागे, शेवटी भोग आहेतच. मिळालं काय? काहीच नाही. आणि नंतर बोलून गेल्यानंतर माफी मागून उपयोग काय? बरोबर की नाही? मग आपण असं मनातल्या मनात बोलत असतो की मी जे बोललो असं बोलायला नको हवं होतं. मग हा विचार आपण प्रथमतः करून घ्यायला हवा होता ना. एखाद दुसरं मिनिट उशीर झाला असेल, परंतु आपण संपूर्णतः राग कशाचा काढला? जो आपला वाद कंपनीमध्ये ऑफिसमध्ये झाला होता त्याचा राग आपण घरच्यांवर काढला. घरच्यांची चुकीसुद्धा नव्हती. घरचे मंडळी सर्वजण शांत होते, कारण त्यांना कळून चुकलं होतं की काहीतरी, बघा, वाद झालेला आहे, त्याचा राग इथे काढलेला आहे. एकही शब्द न बोलता सर्वजण शांत होते. आणि जेव्हा आपल्या संपूर्णपणे देह शांत झाला, आपला जेव्हा राग शांत झाला, तेव्हा आपण त्यांच्यासोबत बोलायला गेलो आणि त्यांची माफी मागायला गेलो. तेव्हा त्यांनी जाणून घेतलं, त्यांना माहिती होतं, बरोबर की नाही? म्हणजे विचार करा, नवे योग यागे नवे भोग त्यागे, शेवटी भोग आहेतच ना. मग समाधान ते सज्जनाचे नियोगे. मग याचं कारण काय? कारण एकच आहे, समाधान फक्त संतांच्या संगतीमुळेच प्राप्त होत असतं, बाकी कुठेही नाही. तुम्ही कुठेही टपरीवर जा, दुकानात जा, समाधान तिथे नाही आहे. मित्रमंडळीमध्ये जा, समाधान नाही. आज तुम्हाला समाधान मिळेल, दुसऱ्या क्षणाला विषय वासना बरोबर तुम्हाला खेचून घेईल. परंतु संतांची संगती अशी आहे, ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने,
समाधान काही नवे तान माने, नवे योग यागे नवे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. जय जय रघुवीर समर्थ.